झाडापाशी कसं दिसतं बाहेर. वा मस्त मस्त काय कलर आहे बघ ना, नॅचरल कलर. वाव. चाललं बाई. कुठेतरी उगवत असेल, कुठेतरी काय बसल्या बसल्या सनसेट. छान लोकेशन मध्ये आपण राहतोय ना. दाखव ना. कुठे जायचं? अरे इकडे 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 हळू 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 इकडे. हां इकडे वा सनसेट किती सुंदर आहे ना. एवढं नेचर मध्ये आपण राहतोय. वा मस्त पैकी. मस्त मस्त एक नंबर. बाय 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 बाय. टाटा बाय बाय. एकदम लाल लाल दिसतोय आज एकदम. रोजचा उगवता दिसतो, रोजचा ह्याचा दिसतो, मावळता दिसतो. बस का गेलं. असे ब्लॉग बनवून टाकायला पाहिजे 3-3 मिनिटाचे तरी चालतं. करायला नको काय नको. हवाच हवा. नॅचरल हवा. हवा घ्यायची मस्त पैकी. चांगलं झालंय. मला तर कालपासून विचार वाटेल एक झाड आणा उचलून ओळखीचं काहीतरी. एक दे म्हणावं त्याला. देतो का म्हणावं? एक दे ना म्हणावं. बाकी काय मोठंच दिल काय दे म्हणावं. लगेच लावून टाकू. विचारा बरं त्याला. पोपट बघा पोपट. पोपट थांब कॅमेरा इकडं नाही गेला. हे आहे आमचं आयरे गाव. हिरवं हिरवं गाव. जंगल पण आहे आमच्या इथं. इथं बिबट्या पण येतात, हरणं येतात, अजून काय येतं, मोर येतात. आणि हवा तर कसली सुटली. असं नेचर नशिबाने भेटतं, नशिबाने. आहे का नाही. इथं आहे आंब्याचं झाड. आमचं सुंदर गाव. इथं मोठी झाडं. इथं सगळा सनसेट. इथं गार्डन. इकडं बाजूला मंदिर. तर ह्याला लागती किस्मत. एवढं सुंदर सुंदर गाव आहे मस्त. त्यामुळे आपली हेल्थ वगैरे चांगली हो. जास्त नाही तर लोकांना प्रदूषणमध्ये वगैरे नाही का. देवाची लई कृपा आहे. वा वा पक्षी किती चालले. पक्षी आपल्या घरी. हो वा. पक्षी जसा सनसेट झाला की पक्षी आपल्या आपल्या घरी जातात. किती चालले बिचारे घरी आपल्या आपल्या. झाला सनसेट. एकदम गुलाबी गुलाबी ढग झाले. होळी झाली, सनसेट झालं, सगळं झालं. चलो जावा भाभीकडं.